नमस्ते, चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 15 ऑगस्ट निमित्त कुरकुरीत भाताचे वडे। चला तर मग वेळ न घालवता साहित्य पाहून घेऊया। इथे मी घेतला आहे शिजवून घेतलेला एक मोठी वाटी भात, कढीपत्त्याची पाने, उकडून घेतलेला किसून घेतलाय बटाटा, 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, अर्धा गाजर किसून घेतलेला आहे, फरसबी बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा जिरे, वडे तळण्यासाठी तेल। आता हे सर्व साहित्य ना यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये शिळा भात जरी घेतला ना तरी चालेल। छान मिक्स करून घ्यायचं। आणि ना हे मुलांना फार आवडतं, कारण की यामध्ये असं कलर पण असतात ना, छान कलरफुल दिसतं ना असं, तर ते मुलांना खूप आवडतं। डब्याला पण दिलं ना तर मुलं सर्व खाऊनच येतात। सर्व साहित्य छान असं मिळून आलेलं आहे। आता आपण काय करूया, इकडे तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होईपर्यंत आपण वड्यांना सेक देऊन घेऊया। त्यासाठी अगोदर काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वडे आहेत ना आपले चिटकणार नाही। म्हणजे वड्याचं जे आपण साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे ते हाताला अजिबात चिटकणार नाही। असा छान आकार द्यायचा। अशा प्रकारे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत। इथे आपले सर्व वडे तयार करून झाले। इथे तेल पण आपलं गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये 2-2 वडे सोडूया। छान खरपूस रंगावर तळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे वड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता काय करूया, वडे काढून घेऊया। इथे मी जाळी ठेवली आहे, म्हणजे काय आहे, आपल्याला जे तेल नको आहे ना ते तेल ह्या जाळीतनं आपलं निथळून खाली जाईल। मी खाली एक भांडं ठेवले। अशा प्रकारे सर्व वडे तळून झालेले आहेत। जाळीत ठेवल्यामुळे काय होतं, नको असलेलं तेल आहे ना सगळं खाली निथळतं, हे पहा, आणि आपले वडे छान असे कुरकुरीत राहतात। वड्यांचं तेल छान निथळलेलं आहे। आता आपण काय करूया, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। असे वडे केले ना मुलांना फार आवडतात आणि मुलं खूप आनंदाने खातात पण, आणि ते चवीला पण खूप छान लागतात। तर तयार झालेत आपले भाताचे कुरकुरीत वडे। चला तर मग अशा प्रकारे आपले कुरकुरीत भाताचे वडे खाण्यासाठी तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही 15 ऑगस्टला नक्की करून पहा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आत्तापुरतं एवढंच, बाय बाय।